सलग चौथ्या दिवशी विद्याप्रतिष्ठानमध्ये पवार कुटुंबियांची बैठक. शरद पवार, रोहित पवार, पार्थ पवार आणि प्रतिभा पवारांची उपस्थिती. पार्थ पवार संस्थेचे विश्वस्त होण्याची शक्यता. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांची 10 तारखेला पत्रकार परिषद. तर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरण चर्चेबाबत 12 फेब्रुवारीला बोलणार, रोहित पवारांची माहिती. 10 तारखेला आम्ही सुनेत्रा पवारांशी चर्चा करणार. राष्ट्रवादी विलिनीकरणावर सुनेत्रा पवार निर्णय घेतील, सुनील तटकरेंकडून स्पष्ट. अजित पवारांच्या विमान अपघातावर दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून शंका. दादांच्या विमानामध्ये बॉम्ब होता का तपासलं पाहिजे, बजरंग सोनवणेंची मागणी. तर मुश्रीफांकडूनही अपघाताच्या शंकेवर चौकशीची मागणी. अजितदादांच्या अपघातग्रस्त विमानाच्या ब्लॅक बॉक्सच्या आधारे तपास सुरू. चौकशी अहवाल येईपर्यंत राजकारण नको, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांचं आवाहन. I might be an Olympian, but just like you, I still care about getting the best deal. With Lemfi, I send money at the right time and get competitive rates whether I'm in the US, UK, Canada or Europe. आमच्या पक्षाचा निर्णय घेण्याचा आम्हाला अधिकार. रामदास कदमांनी मातोश्री का सोडली, आम्ही कधी विचारलं का? तटकरेंचा पलटवार. दादा गेल्यानंतर तटकरेंनी गलिच्छ राजकारण सुरू केल्याची कदमांची टीका. तुमचा पक्ष काय निर्णय घेतो याच्याशी आम्हाला काय, फक्त सुनेत्रा पवारांचा शपथविधी लवकर होऊ नये इतकंच मत होतं, कुणावर टीका केली नाही. संजय शिरसाटांचं सुनील तटकरेला प्रत्युत्तर. अजितदादांच्या निधनानंतर रिक्त झालेली जागा भरण्याची तयारी सुरू. 10 मार्चला बारामती विधानसभा मतदारसंघाची अंतिम यादी प्रसिद्ध होणार. निवडणूक आयोगाकडून प्रक्रिया सुरू. जिल्हा परिषद पंचायत समित्यांसाठी राज्यभरात दुपारी 3:30 वाजेपर्यंत 52% मतदान. उमेदवारांचं भवितव्य मतपेटीमध्ये बंद. 9 तारखेला मतमोजणी होणार. अकलूजच्या मतदान केंद्रावर लहान मुलाला ईव्हीएमचं बटन दाबायला लावलं. धैर्यशील मोहिते पाटलांच्या चुलत भावाचा प्रताप. अर्जुन सिंह मोहिते पाटलांच्या कृतीवर केंद्राध्यक्षांचा आक्षेप. आमदार विलास मुंबरेंनी ईव्हीएम जवळ मुलालाही नेलं, बोटाला शाई लावली. केंद्र अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांचा आक्षेप. तर लहान मुलाला काय कळणार, तो फक्त सोबत आला, मुंबरेंचं स्पष्टीकरण. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी काठेवाडीमध्ये मतदानाचा हक्क बजावला. पार्थ पवार आणि युगेंद्र पवारांसह श्रीनिवास आणि शर्मिला पवारांचंही मतदान. आमदार तानाजी सावंतांवर पैसे वाटपाचा आरोप. 1-2 कोटी काय लागतील ते जाऊ दे, पैशावरचे किती मतदार घेता येतात याची यादी व्हॉट्सअपला टाक. सावंतांची कार्यकर्त्यासोबतच्या संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल. मुंबईच्या महापौर पदासाठी भाजपचा चेहरा ठरला. रितू तावडे यांच्या नावाची घोषणा. तर शिवसेनेचे संजय घाडी मुंबईच्या उपमहापौर पदाचे उमेदवार. ठाकरेंची शिवसेना बीएमसीच्या महापौर उपमहापौर निवडणुकीमध्ये उमेदवार देणार नाही, अपशकुन करणार नाही, सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून काम करणार. गटनेत्या किशोरी पेडणेकरांकडून स्पष्ट. महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या 7 खासदारांची मुदत 2 एप्रिलला संपणार. विधानसभेतील महायुती आणि मवियाकडील पक्षीय बलाबल पाहता राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला अभिनेता सलमान खानची हजेरी. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईतील वरळीमध्ये एका भव्य दिव्य कार्यक्रम. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी हजर.